मीन राशी 2 जून 2026 गुरु गोचर। दैवी शक्ती तुमच्या जीवनाची दिशा बदलणार। ब्रह्मांडाने आता तुमच्यासाठी विशेष योजना तयार केली आहे। मीन राशीच्या व्यक्तींसाठी 2 जून 2026 पासून सुरू होणारा गुरु ग्रहाचा गोचर अत्यंत गूढ, आध्यात्मिक आणि जीवनाला नवीन वळण देणारा ठरणार आहे। मीन राशी ही स्वतः गुरु ग्रहाची रास मानली जाते, त्यामुळे जेव्हा गुरु आपल्या विशेष स्थितीतून प्रभाव टाकतो तेव्हा त्याचा परिणाम फक्त बाह्य जीवनावर होत नाही, तर आत्मा, विचार, भावना आणि नियतीवरही खोलवर जाणवतो। गेल्या काही वर्षात अनेक मीन राशीच्या व्यक्तींनी मनात न बोललेले दुःख सहन केले असेल। लोकांमध्ये राहूनही आतून एकटेपणा जाणवला असेल। अनेकदा तुम्ही इतरांसाठी सर्व काही दिले, पण बदल्यात अपेक्षित साथ मिळाली नाही। काही वेळा स्वतःचेच लोक दूर गेले, काही स्वप्ने अधुरी राहिली, पण या सर्वामागे एक दैवी कारण होते। ब्रह्मांड तुम्हाला मोठ्या परिवर्तनासाठी तयार करत होते। हा गुरु गोचर तुमच्या जीवनात आत्मिक जागृती घेऊन येणार आहे। अचानक तुम्हाला जाणवेल की पूर्वीसारख्या गोष्टी आता मनाला आकर्षित करत नाहीत। लोकांच्या दिखाव्यापेक्षा मनशांती अधिक महत्त्वाची वाटू लागेल। काही व्यक्तींना आध्यात्मिक मार्गाकडे तीव्र ओढ निर्माण होईल। मंत्र, ध्यान, देवदर्शन, धार्मिक ग्रंथ किंवा एकांत यामध्ये मन रमू लागेल। विशेष म्हणजे या काळात तुमची अंतर्ज्ञान शक्ती अत्यंत प्रबळ होईल। काही घटना घडण्यापूर्वीच त्याची चाहूल लागेल। काही वेळा अचानक मनात आलेली गोष्ट खरी ठरेल। स्वप्नांमधूनही दैवी संकेत मिळू शकतात। अनेक मीन राशीच्या व्यक्तींना हा काळ परमेश्वर माझ्यासोबत आहे याची जाणीव करून देईल। गुरुचा हा प्रभाव तुमच्या जीवनातील खोटेपणा दूर करणार आहे। जे लोक फक्त स्वार्थासाठी जवळ होते ते हळूहळू दूर जातील। सुरुवातीला यामुळे वेदना होतील, पण नंतर समजेल की परमेश्वर तुम्हाला चुकीच्या लोकांपासून वाचवत होता। त्याचवेळी काही नवीन व्यक्ती जीवनात येतील ज्या तुमच्या भविष्याचा महत्त्वाचा भाग बनतील। कार्यक्षेत्राच्या दृष्टीने हा काळ अत्यंत महत्त्वाचा आहे। बराच काळ अडकलेली कामे मार्गी लागू शकतात। काही व्यक्तींना अचानक मोठी संधी मिळू शकते। परदेशाशी संबंधित काम, सर्जनशील क्षेत्र, संगीत, लेखन, अध्यापन, वैद्यकीय सेवा, आध्यात्मिक कार्य किंवा समाजसेवेशी संबंधित क्षेत्रांमध्ये विशेष यश मिळण्याचे संकेत आहेत। मात्र गुरु एक गोष्ट शिकवणार आहे, स्वतःची किंमत ओळखा। अनेक मीन राशीचे लोक इतरांसाठी स्वतःचा त्याग करतात, पण आता ब्रह्मांड तुम्हाला स्वतःसाठी जगायला शिकवणार आहे। तुम्ही स्वतःच्या आनंदाला महत्त्व द्यायला सुरुवात कराल। आर्थिक बाबतीत सुरुवातीला चढ-उतार दिसू शकतात, पण हळूहळू परिस्थिती सुधारेल। अचानक धनलाभ, जुने अडकलेले पैसे मिळणे किंवा नवीन उत्पन्नाचे स्रोत निर्माण होण्याची शक्यता आहे। काही व्यक्तींना घर, वाहन किंवा मालमत्तेशी संबंधित शुभवार्ता मिळू शकते। प्रेम आणि नातेसंबंधांच्या बाबतीत हा काळ अत्यंत भावनिक राहील। काही व्यक्तींना आत्मिक नाते जाणवणारी व्यक्ती भेटू शकते। काही जुनी नाती पूर्णपणे संपतील, कारण आता तुमच्या आयुष्यात फक्त शुद्ध आणि खरे संबंध टिकणार आहेत। विवाहित व्यक्तींनी भावना दाबून न ठेवता स्पष्ट संवाद साधणे आवश्यक राहील। आरोग्याच्या बाबतीत मानसिक थकवा, झोपेचा त्रास किंवा भावनिक अस्थिरता जाणवू शकते। पाणी, ध्यान, योग आणि निसर्गाच्या सहवासातून तुम्हाला विशेष सकारात्मक ऊर्जा मिळेल। समुद्र, नदी किंवा पावसाशी तुमचा मानसिक संबंध अधिक गहिरा होऊ शकतो। ऑगस्ट नंतरचा या गोचराचा प्रभाव अधिक स्पष्टपणे जाणवू लागेल। काही व्यक्तींच्या आयुष्यात अचानक कमबॅक घडेल। ज्यांनी तुम्हाला कमी लेखले होते तेच लोक पुढे तुमच्या यशाचे कौतुक करतील। समाजात मानसन्मान वाढू लागेल। मीन राशी, ब्रह्मांडाकडून तुम्हाला काही दैवी संकेतही मिळणार आहेत। सतत विशिष्ट स्वप्ने पडतील। एखादा मंत्र किंवा देवतेकडे आकर्षण वाढेल। एकटे राहूनही मन शांत वाटेल। जुन्या गोष्टींपासून मन आपोआप दूर जाईल। अचानक योग्य व्यक्तींची भेट होईल। वारंवार एखादा अंक किंवा संकेत दिसेल। हे सर्व संकेत तुमच्या जीवनात सुरू झालेल्या दैवी परिवर्तनाचे असू शकतात। मीन राशी, तुम्ही ज्या वेदना सहन केल्या आहेत त्या व्यर्थ नव्हत्या। प्रत्येक अश्रू परमेश्वराने पाहिला आहे। आता तुमच्या जीवनात जे येणार आहे ते फक्त सुख नाही, तर आत्म्याला शांतता देणारे वरदान असेल। विश्वास ठेवा, कारण ब्रह्मांड आता तुमच्या बाजूने उभे आहे। मीन राशीच्या व्यक्तींसाठी 2 जून 2026 नंतर सुरू होणारा गुरु ग्रहाचा प्रभाव हा अत्यंत रहस्यमय आणि नियती बदलवणारा ठरणार आहे। हा काळ असा असेल की अनेक गोष्टी अचानक घडताना दिसतील, पण प्रत्यक्षात त्या घटना खूप आधीपासून ब्रह्मांडाच्या योजनेत ठरलेल्या असतील। तुम्हाला वाटत होते की आयुष्य थांबले आहे, काहीच पुढे सरकत नाही,
पण अदृश्य शक्ती शांतपणे तुमच्या भविष्यासाठी मार्ग तयार करत होत्या. मीन राशी ही भावना, अंतर्ज्ञान आणि दैवी ऊर्जेशी जोडलेली रास मानली जाते. त्यामुळे हा गुरु गोचराचा परिणाम इतर राशींपेक्षा तुमच्यावर अधिक खोलवर जाणवणार आहे. अनेक मीन राशीच्या व्यक्तींना या काळात अचानक आतून बदल जाणवू लागतील. पूर्वी ज्या गोष्टींमध्ये आनंद वाटत होता त्या आता रिकामा वाटू शकतात. लोकांमध्ये राहूनही मन एकांत शोधू लागेल, कारण तुमचा आत्मा आता जागृत होऊ लागला आहे. गेल्या काही वर्षात तुम्ही खूप काही गमावले असेल. काही नाती, काही संधी, काही स्वप्ने आणि कदाचित स्वतःवरचा विश्वासही. पण आता गुरु तुम्हाला पुन्हा उभे राहण्याची शक्ती देणार आहे. हा काळ तुम्हाला शिकवेल की प्रत्येक विलंबामागे एक मोठे कारण असते. काही गोष्टी वेळेवर मिळाल्या नाहीत कारण नियती तुमच्यासाठी त्यापेक्षा मोठे काहीतरी जपून ठेवत होती. या गोचरात एक विशेष योग दिसतो, अचानक परिवर्तन. काही व्यक्तींच्या आयुष्यात अचानक नोकरीची संधी येईल, काहींना अपेक्षित आर्थिक लाभ मिळेल, काहींना दूरच्या ठिकाणाहून शुभवार्ता मिळू शकते. काही जण अचानक प्रसिद्धीच्या झोतात येतील, पण हे सर्व फक्त मेहनतीमुळे नाही तर दैवी कृपेने घडतानाही दिसेल. विशेष म्हणजे या काळात तुमच्या जीवनात योगायोग खूप वाढतील. एखादी व्यक्ती अचानक भेटेल आणि पुढे तीच व्यक्ती तुमचे जीवन बदलण्याचे कारण बनेल. एखादा विचार अचानक मनात येईल आणि काही दिवसात तो खरा ठरेल. काही वेळा तुम्हाला वाटेल की परमेश्वर थेट संकेत देत आहे. मीन राशीच्या अनेक व्यक्तींना या काळात आध्यात्मिक अनुभव येऊ शकतात. मंदिरात गेल्यावर मन शांत होईल, मंत्र ऐकताना डोळ्यात पाणी येणे, स्वप्नांमध्ये दैवी संकेत मिळणे किंवा अचानक एखाद्या शक्तीचे संरक्षण जाणवणे, हे अनुभव सामान्य नसतील. गुरु तुमच्या आत्म्याला नवीन दिशा देत आहे. नातेसंबंधांच्या बाबतीतही मोठे बदल दिसतील. जे लोक तुमच्या भावना समजून घेत नव्हते ते आपोआप दूर जातील. काही जुनी नाती संपतील, पण त्याच वेळी नवीन आणि शुद्ध नाती निर्माण होतील. काही व्यक्तींना आत्मिक साथीदार मिळण्याची शक्यता आहे. अशी व्यक्ती जिच्यासोबत शब्दांपेक्षा भावना जास्त बोलतील. आर्थिकदृष्ट्या हा काळ हळूहळू स्थैर्य देणार आहे. सुरुवातीला काही चढउतार असतील, पण वर्षाच्या उत्तरार्धात अचानक लाभ मिळण्याचे संकेत आहेत. काही व्यक्तींना वारसा, जुने अडकलेले पैसे किंवा नवीन उत्पन्नाचे स्रोत मिळू शकतात. गुरुचा हा प्रभाव तुम्हाला एक गोष्ट नक्की शिकवेल, स्वतःला कमी समजणे थांबवा. कारण अनेक वेळा मीन राशीचे लोक स्वतःच्या सामर्थ्याकडे दुर्लक्ष करतात, पण आता तुम्हाला तुमची खरी किंमत समजणार आहे. ज्या लोकांनी तुम्हाला दुर्बल समजले होते तेच पुढे तुमच्या यशाने आश्चर्यचकित होतील. ऑक्टोबर ते डिसेंबर 2026चा हा काळ अत्यंत प्रभावशालीही राहू शकतो. अचानक एखादी मोठी संधी, विवाह योग, घरात शुभकार्य किंवा समाजात मानसन्मान मिळण्याची शक्यता आहे. काही व्यक्तींच्या जीवनात नवीन सुरुवात होईल. मीन राशी, ब्रह्मांडाचा तुम्हाला अंतिम संदेश इतकाच की तुमच्या जीवनात जे काही तुटले ते तुम्हाला कमकुवत करण्यासाठी नव्हते, ते तुमच्या आत्म्याला जागवण्यासाठी होते. आता परमेश्वर तुमच्यासाठी अशी वाट उघडणार आहे जिथे उशीर असेल पण अंधार नसेल, कारण तुमच्या जीवनात आता दैवी प्रकाशाचा आरंभ होत आहे.